ख्यातेवरती धर्मवीर संभाजीराजे कोरलेत. जीवाचं नाव भंडारा ठेवलंय. उधळला तरी बिळकोटच आणि नाही उधळला तरी बिळकोटच. पाहूया विजयाचा भंडारा कोण उधळेल, कोण विजयाचा गुलाल उधळेल हेच पाहण्यासाठी घेऊन जाईल तुम्हाला क्रिकेटच्या रंगभरी दुनियेमध्ये. हिंजवडी चषकाची मेगा फायनल होते सुरुवात. महाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये फायनलचा सामना. टॉस जिंकला पिरंगुट संघानं, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. 6 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओपनर बॅटर गौरव तर दुसऱ्या बाजूला शुभम सुतार ही जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पिरंगुट संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. पंचांचा इशारा लेट्स प्ले. चला खेळूया. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार तेजस पवळे, तर ओपनर बॅटर मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला गौरव खैरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला शुभम सुतार. पहिलाच बॉल सन्मानपूर्वक खेळला. हलक्या हाताने बॉल शेअर केला पहिल्याच बॉल वरती. रनआउटचा चान्स होता आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय थ्रो तर केला गेला आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय काय येणार. नक्कीच पंच कळवत आहेत बॅटर आपल्या नक्कीच कक्षेमधून तो सरळ धावत गेलाय आणि मैदानामध्ये नक्कीच इथे पहिल्याच बॉलवरती पंजा उघडलाय. 5 धावा या चेंडूवरती नक्कीच आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. अशाच प्रकारचा एक इन्सिडेंट खऱ्या अर्थानं 2019च्या ICC वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये आपण पाहिला होता, जिथे बेन स्टोक्सला चेंडू लागून तो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे नक्कीच जाताना पाहायला मिळाला होता. तिथे अतिरिक्त रन्सही आले होते. नक्कीच इन प्ले असताना बॅटर आपल्या फ्लो मध्ये धावतायत, त्यामुळे कुठल्या प्रकारे इथे अनफेअर ऍक्शन नसणार आहे. लीगल रन्स असतील आणि पहिल्याच बॉलवरती पंजा उघडलाय. 5 धावा धावफलकावरती. त्यानंतर मात्र हा चेंडू उज्जैष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि इथे नक्कीच आपण पाहतोय आगळी वेगळी कला नितीन वेताळ सर आपल्या अनोख्या शैलीमध्ये दाखवतायत. हा खराब चेंडू व्हाईट बॉल जो मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं तेजस पवळेनं सुरुवात मैदानामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये नक्कीच केलेली आहे. या अगोदर निश्चितच भरपूर अडथळ्यांना पार करत हे दोन संघ हिंजवडी चषकाच्या मेगा फायनल मध्ये खेळलेत आणि बॅक टू बॅक दरम्यानचा चेंडू पॉइंट मध्ये कट केलाय. फिल्डर आहे डीपला. इथे थोडीशी गडबड, खराब फिल्डिंग आणि या चेंडूवरती रन्स मिळतायत 4. चौकार. प्रेम वर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम वर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती 10 धावा. हो यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती रणनीती बनवून आले. 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळं सुरुवातीला विकेट द्यायचे नाहीयेत. रन चालू ठेवायचे, सिंगल डबल घ्यायच्यात, खराब बॉलवरती आक्रमण करायचे आणि मैदानावरती 6 षटकांमध्ये एक मोठ्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल करायची ही योजना आखली गेली आहे. दरम्यानचा बॉल बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मिड ऑफला फिल्डर आहेत यश पवळे, चांगल्या पद्धतीने बॉल अडवतायत आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट असणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं मावळ तालुक्यातून निश्चितच प्रेक्षकांची गर्दी आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर शेखर भाऊ साठे आणि कृष्णा भाऊ कंसे स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा चेंडू शुभम सुतार यांचा फेवरेट स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर निघून बॅकवर्ड स्क्वेअर लेग फोडतायत. पॉवर प्लेचा घेतला इथे खरपूर समाचार. चौकार. आणि आता ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच घेतलेली आहे. स्टंपच्या पाठीमागे जाऊन शॉट अटेम्प्ट केलाय का हे चेक करण्यासाठी आता इथे तिसऱ्या पंचांचा वापर जो नक्कीच केला जाणार. तिसरे पंच चेक करून निर्णय निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचवतील. चौदा धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच हा चौकार तर नोंदवला गेलाय, परंतु मैदानावरती तिसरे पंच कळवतात फेर आहे आणि नक्कीच्या चेंडूवरती चौकार मैदानामध्ये असणार आहे. पुढचा बॉल घेऊन तेजस तयार. ओव्हरचा शेवटचा बॉल होता. ईस्टर्नच्या पाठीमागे नंदूभाऊ गोळे मैदानाच्या आतमध्ये
थोडीशी घाई नक्की झाली, परंतु नुकसान कुठल्याही प्रकारचं नसेल. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 14 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर हिंजवडी क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी हिंजवडी ग्रामदैवत मातोबा देवाच्या उत्सवाच्या निमित्तानं या स्पर्धेचे एक दमदार आयोजन जे तुम्हा सर्वांना निश्चितच पाहायला मिळते. मुळशी तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटला मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारी स्पर्धा, प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा जी आपल्याला मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये चषक सौजन्य लाभलेला आहे. युवा नेते बोरू राजगड मुळशी सुरेश भाऊ हुलावळे, उपाध्यक्ष मातोबा देवतंत्र संदीप भाऊ साखरे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून आभार. जाऊया सामन्याकडे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नक्कीच आपण पाहतोय यश पवळे, ज्या गोलंदाजानं मोठे रेकॉर्ड या मैदानावरती केलेले आहेत. 5 खोललेला आहे आणि एका सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय खरं तर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये यश पवळे मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी देखील ठरलाय. तर समोर तितकाच नावाजलेला अष्टपैलू खेळाडू गौरव मैदानावरती ऑन स्ट्राईक तयार. यावेळेस पुन्हा एकदा सन्मान दिलाय बॉलला. हलक्या हाताने बॉल स्टेअर केला गेलाय. या अगोदरच्या सामन्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर पहिल्या दिवसातील 3 सामने, त्यानंतर क्वार्टर फायनलची एक मॅच, 4 सामने, सेमीफायनलचा एक 5वा सामना. 5 सामन्यांमध्ये आपण पाहिलं निश्चितच तिथे ओपनिंग पेअर मध्ये शुभम सुतार यांच्यासोबत रामकृष्ण हरी पाडाळे यांना आपण पाहिलं. परंतु फायनलची मॅच आहे, 6 षटकांचा सामना आहे. काहीशी वेगळी प्लॅनिंग करून म्हाळुंगे संघ मैदानावरती उतरताना आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मध्ये हरी पाडाळे न येता मैदानामध्ये गौरव खैरे सलामीसाठी आलेत. तर दुसऱ्या बाजूला मुळशी टेनिस क्रिकेटचे बाहुबली शुभम सुतार. नक्कीच आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 स्पर्धांमध्ये फायनल शिवप्रेमी चषक जांभेच्या मैदानावरती फायनल खेळताना म्हाळुंगे संघाला आपण पाहिलं आणि त्यानंतर लगेचच पुढच्या स्पर्धेमध्ये विनरच्या हाफमध्ये खेळून तिथे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होऊन फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रवास या संघाचा अविस्मरणीय राहिलेला आहे. गोलंदाज तयार. यश पवळेचा हा चेंडू थोडासा मैदानावरती धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. हलक्यातनं ढकलला चेंडू. सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड केला जाईल. एक सिंगल येते आणि या सिंगल बरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. दोन्ही संघांसाठी निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मोठी सन्मानाची लढाई जी आता असणार आहे आणि या सामन्यामध्ये नक्कीच दरम्यानचा चेंडू टावेस्टीच्या नक्कीच दूरवरून पाहूया पंचांचा इशारा काय येणार आणि इथे आपल्या अनोख्या शैलीमध्ये नितीन वेताळसर करवतायत. तिथे वाईट बॉल आहे. नक्कीच वाईट बॉल. जोरदार टाळ्या वाजवा अंपायर नितीन वेताळसरांसाठी. असंच मनोरंजन ते नक्कीच आपल्यासाठी इथे नक्कीच पेश करण्यासाठी सादर झालेले आहेत. 17 धावा धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. यश पवळे पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेस थोडासा आपटलेला बॉल होता. दिशा दिली चेंडूला परंतु शॉर्ट लेग मध्ये फिल्डर मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या पाठीमागे आलेत. वेदांत साळेकर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक हाती सत्ता गाजवणारा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच धावफलकावरती 18 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. यश पवळेची गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकामध्ये यशचा प्रयत्न असेल ही जोडी फोडण्याचा, विकेट घेण्याचा. पाहूया नक्कीच तो मानस पूर्ण करू शकेल का. पुन्हा एकदा शुभम सुतार आपल्या अनोख्या शैलीमध्ये फटकेबाजी करतायत आणि याही वेळेला बॉल सीमा पार. चौकार. पैसा देणं घेणं पद्धत नाही मनाला, पैसा देणं घेणं पद्धत नाही मनाला. अनहुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, अनहुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. धन्यवाद नितीन वेताळसर. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या चौकाराबरोबर संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 22 धावा. शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठी फटकेबाजी करतायत आतापर्यंत या इनिंग मध्ये. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगीट. यावेळेस पुढे टाकलेला बॉल त्याच्यावरती लगावला, आसमानी ठेवला. शुभम सुतार यांच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, बिग हिट, षटकार. हरगिज झुकेगा नहीं साला.
षटकार मैदानामध्ये आलाय धावफलकावरती 28 धावा षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना युवा नेते सन्माननीय समीर दादा साखरे यांच्या माध्यमातून डान्सिंग अंपायर नितीन वेताळ सरांसाठी 500 रुपयांचं बक्षीस नक्कीच या ठिकाणी असणार आहे. 6व्या मॅच कडे पहिला षटकार आलाय फायनलच्या सामन्याचा. शुभम सुतार यांच्या बॅटमधून दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहूया पंचांचा इशारा इथे नक्कीच काय येणार आणि पुन्हा एकदा कळवतात शाहरुख खान स्टाईल मध्ये इट्स अ व्हाईट बॉल आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यश पवळे षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक तो हाताळतोय. विकेटच्या शोधामध्ये धावतोय परंतु या षटकामध्ये 15 रन्स आलेत. शेवटचा बॉल या षटकाचा. शेवटचा बॉल देखील विकेट केला गेलाय. शुभम सुतार स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. अग थांब 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 पोरी अशी जाऊ नको गधुरी. चल झटकन ये माघारी दोघ राहू या एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. पोरी जरा सलावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. पोरी जरा सलावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. वाह. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ महाळुंगे क्रिकेट क्लब संघाने आपल्या नावावरती केलाय. सुरुवातीला थोडेसे संत सावध सिंगल डबल घेतल्या आणि त्यानंतर मात्र एकदा का खेळपट्टीवरती सेट झाले. त्यानंतर मात्र शुभम सुतार यांच्या बॅटमधून आक्रमण एक आक्रमण जे मैदानावरती पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 33 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. ॲडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये काय स्पेल राहिला होता आणि मैदानावरती आता तशाच प्रकारची गोलंदाजीची पुनरावृत्ती जी मैदानावरती करावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा मुळशी तालुका आणि या मुळशी तालुक्यातील आपण पाहतोय हिंजवडी क्रिकेट क्लब आणि समस्त ग्रामस्थ मंडळी हिंजवडी आयोजित मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हिंजवडी चषक. 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत त्या 33. षटक क्रमांक 3 अमित गोळे यांच्या हातामध्ये बॉल. सामना करण्यासाठी गौरव तयार. पहिलाच बॉल हलक्यातनं पुन्हा एकदा मैदानावरती नक्कीच इथे खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारे गौरव अटॅकिंग पाहायला मिळत नाहीये. शुभम यांनी मात्र आपण पाहतोय मैदानावरती अटॅक करायला केव्हा सुरुवात केली आहे आणि त्यांच्या बॅटमधून 9 चेंडूंवरती 23 धावा च्या मात्र मैदानावरती येताना आपण पाहिलं ज्यामध्ये एक षटकार आहे आणि 4 चौकार देखील आहेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा जमिनीला समांतर समोरच्या बाजूला लॉंग ऑन मध्ये खेळलेला फटका एक सिंगल या चेंडूवरती येते. धावफलक 34 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं पिरंगुट नगरीचे असणारे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अजित भाऊ वाघ या मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे नक्कीच आपण पाहतोय. ओ यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. यश पवळे इज द मॅन. पॉइंटला एक सुंदर झेल आणि मैदानावरती येते विकेट. पहिला धक्का बसतोय महाळुंगे संघाला शुभम सुतार बाद. मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई. मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई. एक फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुळशी टेनिस क्रिकेटचा ढाण्या वाघ रामकृष्ण अर्थात हरिभाऊ पाडाळे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. शुभम सुतार बाद झालेत. चांगली खेळी त्यांनी साकारली. संघाचा डाव नक्कीच पुढे नेण्यामध्ये आणि एक चांगला स्टार्ट करून देण्यामध्ये
मुलाचा वाटा उचलला शुभम यांनी. 10 चेंडू खेळले आणि 23 धावा बनवल्या. आता मात्र हरी पाडाळे तिसऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल होत आहेत. आयडियल पोझिशन नाहीये परंतु मैदानावरती हरी पाडाळे कुठल्याही क्रमांकावरती ते मैदानावरती बॅटिंग करू शकतात आणि ती ताकद या खेळाडूकडे आहे. हेच दाखवण्यासाठी आता फायनलच्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. तर समोर मैदानावरती विकेट टेकर गोलंदाज ॲडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ गोळे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तब्बल 7 ते 8 डिग्र्या नक्कीच त्यांच्या नावावरती आहेत. आता मैदानावरती पिरंगुट गावासाठी नक्कीच आपण पाहतोय ते मैदानावरती उतरलेत आणि एक मोठी विकेट घेतली. यश पवळेचं कौतुक करावं लागेल. सुंदर झेल आणि त्यानंतर मैदानावरती विकेट आल्यानंतर न्यू बॅटर हरी पाडाळे तयार. ऑन स्ट्राईक पहिला बॉल फेस करतायत. पहिलाच बॉल फुल टॉस दिलाय. खातं उघडलंय हरी पाडाळे यांनी. षटकार ठोकून 6 धावा. सपने में मिलती है ओ कुड़ी मेरी सपने में मिलती है. षटकार हरी पाडाळे मैदानावरती आलेत आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती षटकार. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नक्कीच आपण पाहतोय कार्यरत आहे. दरम्यानचा बॉल बुंद्यात टाकलाय. शस्त्र आहे अमित गोळे यांचं. यॉर्कर बॉल अतिशय सुरेख पद्धतीने हाताळतात. या अगोदरचा बॉल देखील माझ्या मते पहिला चेंडू तो हरी पाडाळेसाठी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर तर पडला नाही. फुल टॉस गेला आणि त्याच्यावरती षटकार मैदानावरती ठोकलाय. त्यानंतर आलेले एक सिंगल. फलकावरती वाढ 41 धावा. 6 षटकांची मॅच आहे. बरेचसे अप्स अँड डाऊन्स या मॅच मध्ये नक्कीच येतील आणि मैदानावरती पहिल्या डावानंतर कुठपर्यंत मजल मारेल म्हाळुंगे संघ. हो यावेळेस सलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न परत एकदा मैदानावरती. फिल्डर आहेत आणि तिथे चेंडू रोखला गेलाय. एक धाव अगोदरच्या बॉलवरती आली. त्यानंतर मात्र चेंडू डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर तौफुलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा पाहायला मिळत आहेत. त्या 41 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक दरम्यान या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 3 षटकांनंतर 41 धावा बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि नक्कीच बक्षीसदात्यांचा खरं तर मी उल्लेख करत होतो. या स्पर्धेमध्ये मंडप सौजन्य लाभलेला आहे. रॉयल जिमचे प्रोप्रायटर स्वप्नील भाऊ उलावळे आणि पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभूळकर पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये साऊंड सौजन्य लाभलेला आहे. गजानन हरिभाऊ बेंद्रे, संदीप भाऊ जांभूळकर, दत्ताभाऊ साखरे, विशाल भाऊ जांभूळकर आणि विठ्ठल भाऊ साखरे यांच्या माध्यमातून. तर उत्तेजनार्थ बक्षीस आहे मच्छिंद्र भाऊ उलावळे माजी सरपंच आणि संदीप भाऊ साखरे खजिनदार भावतोबा देवस्थान लक्ष्मणजी ढवळे यांच्या माध्यमातून. 3 षटकांमध्ये नक्कीच आपण पाहतो 41 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज साठी जर आपण पाहिलं तर विशेष पारितोषिक माननीय बाबूशेठ साखरे. बेस्ट बॉलरसाठी देखील पारितोषिक माननीय बाबूशेठ साखरे यांच्या माध्यमातून आहे. बेस्ट बॅट्समनसाठी चेतन भाऊ साखरे यांच्या वतीनं फॉर्मा जिम यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. बेस्ट फिल्डरसाठी प्रकाश अण्णा काकडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थानं आपण पाहिली. सामाजिक कार्यकर्ते कैलास अण्णा साखरे, माजी सरपंच प्रदीप भाऊ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते महादेव अण्णा काटे आणि माजी उपसरपंच राहुल भाऊ जांभूळकर. तर विठ्ठल लॉनचे सर्वे सर्व वैभव शेठ बेंद्रे आणि संतोष शेठ ढवळे युवा नेते यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि सौजन्य लाभलेलं आहे. माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशाल भाऊ साखरे आणि महातोबा देवस्थान कमिटीचे सदस्य शरद भाऊ जांभूळकर यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलंय. आणि नक्कीच आपण पाहतोय तुम्हा सर्वांना ज्यांना मैदानावरती येणं शक्य नाहीये ते आपल्या घर बसल्या मोबाईलवरती स्मार्ट टीव्ही वरती स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहू शकतायत. स्टंप आणि बॉल सौजन्य महेश भाऊ जांभूळकर यांच्या माध्यमातून लाभलंय. समालोचन सौजन्य मनोज भाऊ साखरे, रामभाऊ उलावळे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. जनसेट सौजन्य शंकर भाऊ साखरे यांच्या माध्यमातून लाभलंय. पंच सौजन्य प्रवीण भाऊ जांभूळकर, उपसरपंच अजित भाऊ साखरे, युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण बापू साखरे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. तर जाऊया सामन्याकडे. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा तेजस पवळे. 6 षटकांची मॅच आहे त्यामुळे निश्चितच 2 गोलंदाज 2 षटकांचा कोटा. दरम्यान इथे पुन्हा एकदा एक आगळा वेगळा नितीन वेताळ सर कळत आहेत. इट्स अ वाईड बॉल. वाईड चेंडू मैदानावरती. नक्कीच एक
डावेष्टीच्या बराचसा दूरवरतून टाकलेला एक मोठा वाईट बॉल आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती वाढ. 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या अगोदर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कित्येक चढउतार या दोन्ही संघांनी पाहिलेत, परंतु आता मेगा फायनल आणि या मेगा फायनल मध्ये खेळत असताना हिंजवडी चषकाचा चॅम्पियन होऊन मिरवायचंय आणि ते मानाचं करंडक आपल्या नावावरती कोरायचंय. ओ यावेळेसचा बॉल तेजशांचा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट आणि याचबरोबर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना आणखीन एक चांगला बॉल. याही वेळेला हरी पाडाळे कुठल्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवरतूनच कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलाय डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. 42 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्थिर आहेत तेजस पोवळे. अगदीच आपण जर पाहिलं तर गेल्या काही स्पर्धांपासून तेजस पोवळे यांना आपण गोलंदाजी करताना पाहतो आणि अगदीच आपण जर पाहिलं तर कमी वेळेमध्ये एक चांगला गोलंदाज म्हणून पुढे येताना तेजस पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळला. 2 चेंडू डॉट आल्यानंतर एक सिंगल एकेरी धाव मैदानावरती येते. धावफलकावरती 43 धावा. षटक क्रमांक मैदानावरती 4 सुरू असताना तेजस पोवळे यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच एक चांगला स्कोर मैदानावरती उभा राहिला होता, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये अमित गोळे. दरम्यानचा चेंडू हवेमध्ये सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल उंच आकाशामध्ये. नागेश राठोडचा प्रयत्न चांगला दूर राहिला आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय तो सीमा पार आणि या चेंडूवरती धावा प्राप्त होणार आहेत त्या चौकार. 4 धावा. आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जात्या लगळून उद्या बसायचं घट म्हणलं की. 47 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तेजस पोवळे. प्रदीप भाऊ वाघमारे यांच्या वतीनं खास नितीन वेताळ सरांसाठी 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. त्यांनी इथे लावणी डान्स जर सादर केला तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. बक्षीस जमा झालंय. दरम्यानचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतो एक सिंगल या चेंडूवरती येते आणि या सिंगल बरोबर धावफलक वाढते. पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड जाते ते 48 या अंकावरती. तेजस पोवळे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या तर संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी ते मैदानावरती आलेत आणि या षटकामध्ये कंट्रोल ठेवलाय. धावा रोखण्याचं काम नक्कीच केलंय. चौकार आला परंतु तेथे डॉट बॉलचा देखील मारा आपण मैदानावरती पाहिलाय. ओव्हरचा शेवटचा बॉल. षटकाला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न हरी पाडाळे नक्कीच करणार आहेत. यावेळेस हाय हाय अप इन टू द स्काय, परंतु इथे आहेत कुमार निकटे. वा व्हॉट अ कॅच. डीप काऊ कॉर्नरला संघातील सेफेस्ट फिल्डर कुमार निकटेने टिपला झेल. फलंदाज मैदानावरती बाद हरी पाडाळे. डीजे अंगना में बाबा दुआरे पे माँ. अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ. कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ. अंगना में बाबा दुआरे पे माँ. कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. खेत गए बाबा बाजार गइल माँ. खेत गए बाबा बाजार गइल माँ. आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जात्या लगळून उद्या बसायचं चला, घट कोळवण म्हणलं टीम की. या. रात्रीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून. नक्कीच हेच गाणं पॉज करून नक्कीच ठेवा. नितीन वेताळ सरांचे आवडतं गाणं आहे आणि संपूर्ण कोळवण टीमला नाचवलंय नितीन वेताळ सरांनी. जोरदार टाळ्या वाजवा नितीन वेताळ सरांसाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. धावा झाल्या त्या 48. शेवटचे आता 12 चेंडू मैदानावरती पहिल्या डावातील या फायनलच्या मॅच मधील शिल्लक असणार आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती हरी पाडाळे बाद झाले. कुमार निकटे त्या ठिकाणी होते. उंच पुरा तगडा ताकदवर कुमार आणि कुमार होता त्यामुळे तिथे कुठल्या प्रकारची चिंता पिरंगुट संघाला नव्हती. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय.
5व्या षटकाला होते सुरुवात. षटक क्रमांक मैदानामध्ये टाकण्यासाठी गोलंदाज 5 मध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा निश्चित स्वरूपामध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळतील. बरीचशी बातचीत यश आणि नंदूभाऊ गोळे यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि नक्कीच आपण पाहतोय यश पवळे ऑप्शन असताना इथे नक्कीच ॲडव्होकेट अमित उर्फ नंदूभाऊ गोळे यांच्याकडे टीम नक्कीच जाते. कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये सुरेख गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्यात. एक विकेटही घेतलाय. संघाचा विश्वास आहे त्यांच्यावरती. विश्वासाला सार्थ कामगिरी करावी लागेल. समोर गौरव खैरे, प्रेशर आहे त्याच्यावरती आणि तो रिलीज करेल का? मोठा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला. चेंडू भिरकावलाय सरळ सीमापार. षटकार. चल नदी किनारी जाऊ. षटकार मैदानामध्ये आला. या षटकारानं धावफलकावरती वाढ. पहिल्या 4 ओव्हर नंतर तुम्ही जर पाहिले तर धावफलकावरती 48 धावा हा स्कोर लक्षात ठेवा. आणि आता नक्कीच शेवटच्या 12 बॉलवरती किती रन्स येतील हे पाहणं बरंच निर्णायक ठरेल. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 5व्या ओव्हरला सुरुवात षटकाराने केली आहे. गौरव खैरे बरंचसं लेदर बॉलचं क्रिकेट गाजवणारा चांगल्या स्तरावरती खेळणारा खेळाडू आहे आणि आता टेनिस बॉल मध्ये देखील नक्कीच आपण पाहतोय म्हाळुंगे संघासाठी कित्येक वर्षांपासून तो मात्र मैदानावरती चांगला खेळ साकारतोय. पिताश्री मैदानावरती उपस्थित आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय वडिलांना अभिमान वाटेल अशा प्रकारची खेळी आता नक्कीच मैदानावरती गौरव साकारताना पाहायला मिळतोय. 55 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती आपण पाहिलेले आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू झालंय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा आता मैदानावरती संघाचे कॅप्टन अजिंक्य खैरे मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला तयार. पुढचा बॉल यावेळेस अजिंक्य मैदानावरती खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढतायत. यॉर्कर लेंथ हिट केली गेली. एकच धाव्या चेंडूवरती येते आणि एका धावे बरोबर संघाचं स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आहेत त्या 56 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानावरती सुरू असताना आता नक्कीच मैदानावरती नजरेमध्ये नजर राखून इथे उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर शोधावं लागणार आहे. फलंदाज गौरव. यावेळेचा बॉल परत एकदा मैदानावरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जमीन लगेच समांतर फटका, एकच सिंगल या चेंडूवरती प्राप्त होते. 2 फलंदाज बाद. धावफलकावरती 57 धावा. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ते उत्तर शोधायचे. ओ यावेळेचा बॉल हवेत. मिस टायमिंग फटका. श्रेयस तेलंगे बॉलच्या खाली झेल टिपतोय. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. चल नदी किनारी जाऊ. गार पाण्यात गरम होऊ. मी करीन तुला गुदगुल्या. नग लाजून तिरक पाहू. चल नदी किनारी जाऊ. गार पाण्यात गरम होऊ. मी करीन तुला गुदगुल्या. नग लाजून तिरक पाहू. राहू दे. अगं तू माझी राणी गवजोडीनं फिरतीची गाणी. जे बक्षीस अनाऊन्स केलं होतं ते नितीन वितळे सरांना दिले गेले. धन्यवाद. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. दत्ता डोंगरे. धावफलकावरती 57 धावा. ओव्हरचा शेवटचा बॉल. षटकाराने सुरुवात झाली परंतु पुढच्या 4 बॉलवरती फक्त 3 धावा आल्यात. अनेक विकेटही आले. अजिंक्य खैरे बाद झालेत. ओव्हरचा शेवटचा बॉल. दत्ता डोंगरे स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला. 11 बॉल 21 वरती खेळतायत गौरव. हो पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट. मोठी अपील आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंचांचा इशारा. इथे फलंदाज सेफ असतील. डॉट बॉल आलाय. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि धावफलकावरती 3 फलंदाज बाद बनवल्या गेल्या. त्या 57 धावा. शेवटचे आता 6 चेंडू मैदानामध्ये शिल्लक असणार आहेत पहिल्या डावातील. या खेळपट्टीवरती आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर लो स्कोर आणि हाय व्होल्टेज मॅच हे टेम्पलेट सेट झालेलं आहे आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता फायनलचा सामना
महामुकाबला मैदानावरती रंगतोय आणि या फायनलच्या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत, एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. या सामन्याशी अजून माझा करार बाकी आहे हे सांगत आता इथे लढावं लागेल. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतात. तनुज पवळे मानगाव कडून मैदानाच्या आतमध्ये तनुज पवळे यांच्या हातामध्ये चेंडू धावफलकावरती 57 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा अपेक्षित असतील म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाला. धावफलकावरती 5 ओव्हरमध्ये 57 झाल्यात. पुढचा बॉल, हो हो हो, पहिलाच बॉल. पाहूया पंचांचा इशारा काय येणार आणि आता नक्कीच पंच कळवत आहेत नो बॉल. नो बॉल, विकेटच्या बाहेर चेंडू पडल्या कारणाने नो बॉल पंचांनी कळवलाय आणि आता पुढचा बॉल मात्र फ्री असणार आहे. फायनलची मॅच आहे, प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती. अंपायर्स इथे आपल्या हाताचं हेलिकॉप्टर फिरवतायत, पंखा फिरवतायत आणि सांगतायत फ्री बॉल. हो, फ्रीडचा चेंडू हवेमध्ये, मोठा आवाज तर नक्कीच आला. त्यानंतर घेतलेली एक सिंगल. फ्रीडचा बॉल होता, त्यानंतर मैदानाच्या मध्ये नक्कीच आपण पाहतोय एक सिंगल येते. धावफलकावरती 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक दिवसामध्ये इथून मागच्या 2-3 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सायंकाळच्या सत्रामध्ये थोडंसं वातावरणामध्ये बिघाड व्हायचा, थोडसे पावसाचं वातावरण व्हायचं, थोडा फार पाऊसही पडायचा. परंतु आज पावसाला देखील ठाऊक आहे. श्री म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी चषक आहे आणि हिंजवडी चषकाची फायनल आहे. कुठल्या प्रकारे आतापर्यंत अडथळा आलेला नाहीये आणि दरम्यान मैदानावरती म्हाळुंगे संघाचा अडथळा वाढवण्याचं काम तनुज पवळेने केलंय. दत्ता डोंगरे झाला रनआउट आणि इथे नक्कीच आपण पाहतोय नितीन वेताळ सर त्याला मात्र परतीचा रस्ता दाखवत आहेत. अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, अव मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, लाडाचा जावाई गेलाईचा सर्व. नक्कीच आपण पाहतोय आता पुढच्या बॉल वरती पारितोषिक आहे. बॅट्समन जर षटकार मारला तर सरपंच प्रदीप भाऊ वाघमारे यांच्या वतीने 500 रुपये आणि बॉलरने जर विकेट घेतला या चेंडूवरती तरी देखील 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. फलंदाज दत्ता मैदानावरती बाद झालेत. ऑन स्ट्राईक गौरव तयार. पुढे सरसावत, यावेळेचा बॉल, जी हा, ताकद नजाकत कल्पकता, चेंडूला पाठवलंय सरळ सीमा पार आणि या चेंडूवरती ठोकलाय षटकार. आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जात्या लगळून. थँक्यू डीजे. आणि निश्चितच आपण पाहतोय थँक्यू डीजे. निश्चितच आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होतोय. या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीस दाते आणि हिंजवडी IT नगरीचे असणारे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय गणेश भाऊ जांभूळकर मान्यवरांचं आगमन होते. 65 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये या षटकाराच्या मदतीनं युवानेते सुरेश भाऊ जांभूळकर यांचं देखील आगमन, मनपूर्वक स्वागत आहे. चेतन भाऊ साखरे यांच्या वतीनं नक्कीच आपण पाहतोय हा जबरदस्त फटका खेळला. क्लासिकल शॉट साठी 1000 रुपयांचं बक्षीस जमा झालंय आणि पुन्हा एकदा रिव्हर्स विकेटचा एक देखना फटका, चौकार. डीजे अश्विनी एक षटकार एक चौकार. शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या रन्सची आवश्यकता आहे, गिअर चेंज करायचा होता, तो गिअर चेंज केला मित्रांनो. गौरव खोयरे इज द मॅन, रिमेंबर द नेम. फायनलच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजी. 15 चेंडू 32 धावा, जिथे शुभम सुतार, हरी पाडाळे, अजिंक्य खैरे नक्कीच मैदानावरती बाद झालेत आणि संघाचा डाव सांभाळलाय तो गौरव खैरे यांनी. 69 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक.
मुख्य व्यासपीठावरती हिंजवडी गावातील खऱ्या अर्थानं सर्व मान्यवर मंडळी स्पर्धा पाहण्यासाठी, फायनल पाहण्यासाठी आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत आणि पुन्हा एकदा विकेट तर केलाय. यावेळेस मात्र कुमार निकटे आहेत सेफेस्ट हँड, विकेट, फलंदाज बाद. बोल 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 तुझको क्या चाहिए, बोल 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 तुझको क्या चाहिए. बोल 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 तुझको क्या चाहिए. आशिक हूँ मैं, दिलदार हूँ, आशिक हूँ मैं, दिलदार हूँ, इस दर्द दिल का बीमार हूँ, मुझको दर्द दिल की दवा चाहिए. थँक्यू. धावफलकाकडे घेऊन जाईल 69 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू जो मैदानामध्ये शिल्लक आहे. 69 धावा, 69 रन, चांगला स्कोर. 6 षटकांमध्ये मैदानामध्ये उभा राहिलेला आहे, परंतु आता रन्स व्हायला सुरुवात झाली. दरम्यानचा चेंडू बॅटची इनसाइड एज घेत बॉल एस्टेनच्या पाठीमागे रनआउटचा चान्स, फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत ते 69. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 69 धावा आणि 70 धावांचं आव्हान जे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ठेवलंय पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या संघाच्या समोर. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं मैदानावरती आपण पाहतो या 6 षटकांच्या मॅच मध्ये चांगला स्कोर उभा केलाय. 69 झाल्यात, 70 बनवायच्यात. चेंडू असणार आहेत ते 36. नक्कीच दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हिंजवडी चषक 2025 ची ही मेगा फिनाले, द ग्रँड फिनाले आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी गौरवसाठी जे वैयक्तिक बक्षीस आहे ते या ठिकाणी जमा झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. यानंतर निश्चितच दुसरा डाव जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. फायनलच्या पूर्वार्धामध्ये नक्कीच पाहिलं 69 रन झालेत, 70 धावेंचं टार्गेट दिलंय. हे टार्गेट चेस होणार की डिफेंड, दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. म्हाळुंगे संघ धावा रोखू देखील शकतो, तर पिरंगुट संघ या धावा चेसही करू शकतो. त्यामुळे निश्चितच आता या दोन समान ताकदीच्या संघामधील ही लढत मैदानावरती सुरू होईल. दुसरा डाव आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र जोडले जातील मावळ भूषण या पुरस्काराने सन्मानित मावळ भूषण सुमित सोनवणे सर. या ठिकाणी एक 2 व्हीलर ऍक्टिव्हा गाडीची चावी हरवलेली आहे. जर कुणाला सापडली असेल तर कृपया कासारंबोली टीमच्या खेळाडूंकडे ती चावी जमा करायची. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच आपण पाहतोय तुषार गवारे सर जे आपल्या समोर जोडले जातात. याच मुळशी तालुक्याचा गोड सुमधुर आवाज तुषार गवारे सर. श्री मातोबा उत्सवाच्या निमित्ताने आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ हिंजवडी आयोजित हिंजवडी चषक 2025चा थरार मेगा फायनलचा सामना, मेगा फायनलचा रणसंग्राम जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूने पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट तर त्यांच्या विरोधामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे या दोन चॅम्पियन संघांमध्ये ही बिग फाईट, बिग बॅटल जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन चॅम्पियन संघ आहेत, दोन वाघ आहेत मुळशी तालुक्यातील. या दोन वाघांमध्ये कडवं युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हिंजवडी चषकाच्या मेगा फायनल मध्ये जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 70 धावेंचं आव्हान, 70 धावेंचं टार्गेट जे मैदानाच्या आतमध्ये पिरंगुट संघाच्या समोर ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने तनुज पवळे तर दुसऱ्या बाजूने वेदांत साळेकर. तर गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी
वैयक्तिक कोट्यातील पहिलं पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन मयुरेश कांबळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. एका बाजूने पिरंगुट, दुसऱ्या बाजूने माळुंगे. या दोन संघांमध्ये हा मेगा फायनलचा दुसरा डावाला, दुसऱ्या इनिंगला आता मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात करणार. मयुरेश गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक तनुज पवळे. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चर्चेत असणारा मयुरेश. तुफान वेगाची गोलंदाजी आपण पाहिली, परंतु समोर तनुज पवळे. मुळशी टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधील प्रामुख्याने ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं तो तनुज पवळे. मॅन ऑफ द सिरीजच्या किताबामध्ये ऍक्टिव्हा बाईक आपल्या नावावरती करणारा तनुज ऑन स्ट्राईक तयार. तर दुसऱ्या बाजूने माळुंग एक्सप्रेस मयुरेश. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, चेंडू पडला, थोडासा आतमध्ये आलाय. तनुजला आश्चर्यचकित करून ठेवणारा चेंडू तिथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे येईल डॉट. दीडजाव चेंडूने सुरुवात झाली डॉट बॉलने. मात्र दुसऱ्या डावाला, दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 35 चेंडू आणि 70 धावा हे समीकरण. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर 70 धावांचं एक मोठं आव्हान. आज जर पाहिलं तर या खेळपट्टीवरती फलंदाजाने बराचसा संघर्ष केलेला आहे, परंतु आज तोच संघर्ष इथे आपल्या संघासाठी, इतिहासासाठी संघाच्या फार महत्वाचा असेल. आणि यावेळेस तनुज पवळे घुटना टेक और सिक्सर देख ठोकलाय. जबरदस्त पॉवरफुल षटकार. बसा फौजी या राऊजी, तुम्ही बसा फौजी, कशी मी राखो तुमची महरजी. की बसा राऊजी या राऊजी, बसा फौजी या राऊजी, तुम्ही बसा फौजी, कशी मी राखो तुमची महरजी. की बसा राऊजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करो सांगा मी अहरजी. की बसा राऊजी. स्पर्धेच्या मैदाने श्री मातोबा देवस्थान ट्रस्टचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ साखरे, त्याचप्रमाणे श्री मातोबा देवस्थान उत्सव कमिटीचे असणारे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विजय बापू साखरे यांचं देखील प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होत आहे. दोन्ही अतिथी मान्यवरांचं हिंजवडी चषक 2025च्या निमित्ताने आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. तरपंच चेंडू आपण पाहतोय डॉट आला. षटकारानंतर पुन्हा वेग दाखवला. बिग बॅटर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने पिरंगुट, दुसऱ्या बाजूने माळुंगे, एका बाजूने तनुज पवळे तर दुसऱ्या बाजूने हरी पाडाळेत, एका बाजूने तेजस पवळे तर दुसऱ्या बाजूने शुभम सुतार आहेत, एका बाजूने चैतन्य गोळे तर दुसऱ्या बाजूने अजिंक्य खैरे, एका बाजूने मयुरेश आहे तर दुसऱ्या बाजूने यश आहे. बिग बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या दोन वाघांमध्ये नक्की जे पाहायला मिळते. पुढे सरसावत पावलांचा वापर केला, परंतु चेंडू बराचसा लांब ठेवलाय. जसा मात्र आपण पाहिलं तनुजने पावलांचा वापर केला तसा गोलंदाजाने मात्र फलंदाजा शरीरयष्टीपासून चेंडू लांब ठेवला, परंतु अतिरिक्त दिशा भरकडले आणि पंचाने तिथे कळवलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धबलकावरती धावा आहेत ते 7 धावा. 7 इथे द्यावी लागेल. फलंदाजांना एकमेकांची 7 अपेक्षित असेल, गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची 7 अपेक्षित असणार आहे. चांगली 7 इथे मिळणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा मयुरेश, पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता मयुरेशचा तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशा खराब. आणि दिशा खराब झाल्यानंतर तिथे पंचांनी देखील कळवला हा खराब चेंडू वाईट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्कोरकार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धावेने वाढेल. धप्पलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धप्पलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. 70 धावेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि धप्पलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या आतापर्यंत 8 धावा. या स्पर्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 24 संघ लढले, तर 24 संघांपैकी मात्र हे 2 संघ मेगा फायनल मध्ये. यावेळेस पंच केला चेंडू. तनुज पवळेच्या बॅट मधून चेंडू सरळ पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. थँक्यू. या स्पर्धेच्या मैदानात हिंजवडी आयटी नगरीचे असणारे यशस्वी उद्योजक सन्मान्य जारेंद्रदादा दांभोळकर यांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होत आलेले अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दादांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे.
त्याचप्रमाणे युवा सेनेचे पदाधिकारी सन्माननीय शुभमदादा साखरे पाटील यांचं देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. धपलकावरती धावा आपण पाहतोय 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेलेल्या. काहीसा कानमंत्र दिला अजिंक्यने मयूर रेसला, तर पाहायचं आहे कशा प्रकारे त्या कानमंत्राचा फायदा घेतला जाईल. वाईट यॉर्कर यावेळी यशस्वी झाला. अचूक टप्प्यावरती हा चेंडू आहे. बॅटवरती मात्र तनुजच्या मेडल होऊ शकला नाही. चेंडू कॅप शोधायची ते तनुजला, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही. आणि तिथे दत्ता डोंगरे आपण यांना पाहतोय चेंडूला फील्ड करतायत. यावेळेस एक सिंगल आली, एक धाव आली आणि या एका धावेच्या एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जातं एका पावलाने. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. 11 धावेंच्या सरासरीने मात्र हे विजयाचं समीकरण जे 6 षटकांमध्ये गाठायचंय त्यामध्ये पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असणं. पहिल्या षटकाचं कामकाज सुरू असताना आतापर्यंत 13 धावा ज्या संघाच्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या. अजून एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि तो चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक वेदांत साळेकर, सेमीफायनलचा हिरो जो मैदानाच्या आतमध्ये आपण ऑन स्ट्राईक पाहणार आहे. गोलंदाज मयुरेश पुन्हा एकदा शरीरावरती आलेला चेंडू वेदांत साळेकर, छोटा पॅकेट बडा धमाका, ठोकलाय षटकार. 6 धावा. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. पूर्वी सेमीफायनलचा सामना जिथे सोडला होता वेदांतने तिथनंच सुरुवात केली. षटकाराने वैयक्तिक खातं उघडलं आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपला. मयूर संघातला असणारा एक प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठा हल्ला केला, प्रचंड मोठं आक्रमण केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्यात त्या 19 धावा बिरागड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये बरीचशी महागडी गोलंदाजी जी नक्कीच इथे पाहायला मिळाली, परंतु ती महागडी गोलंदाजी झाल्यानंतर कमबॅकसाठी आपण पाहतोय संघाचा संघनायक पुन्हा एकदा जो गोलंदाजीच्या मार्कवरती युद्धामध्ये पाहायला मिळतं अजिंक्य खैरे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. ओडिशी एक्सप्रेस म्हणून नक्कीच अजिंक्य खैरेची देखील ओळख आहे. कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर हा किताब मिळवणारा अजिंक्य खैरे. संघाचा असणारा गोलंदाजीमधील हुकमीचा एक्का. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अजिंक्यची ताकद पाहायला मिळाली आहे. भन्नाट वेग, परंतु उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर होता चेंडू आणि पंचाने तिथे आपल्या अनोख्या शैलीमध्ये कळवला वाईट बॉल, परंतु तिथे चॅलेंज केलं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. वाईट बॉलच्या निर्णयाला तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. रिव्ह्यूचा वापर जो इथे निश्चित स्वरूपामध्ये केला जातोय. काहीशी शंका तिथे इष्टरक्षकाला, त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा वापर केलाय. हरी पाडाळे आपण पाहतोय त्यांच्या मागे इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये. मुळशी टेनिस क्रिकेटचा वाघ नक्कीच हरी पाडाळे यांची देखील ओळख आहे. आज त्यांचा गावचा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये लढत असताना इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षण करताना आपण त्यांना पाहतोय. या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मात्र जांभेच्या मैदानावरती म्हाळुंगे संघाने खेळली. त्यानंतर मात्र चॅम्पियन संघाच्या हाफ मधून मात्र हा संघ पुन्हा एकदा या हिंजवडी चषक 2025च्या या पर्वामध्ये मेगा फायनल मध्ये लढताना आपण पाहतोय. तिसरे पंच नक्कीच तिथे थोडीशी बिझी होतील. महत्वाचा सामना आणि नक्कीच या महत्वाच्या सामन्यामध्ये योग्य तो निर्णय घेण्यासाठी जास्तीचा वेळ निश्चित स्वरूपामध्ये तिथे घेतला जातोय. 3 कॅमेऱ्याच्या साह्याने क्रिकेट क्लब स्पोर्ट फाउंडेशन, अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपामध्ये चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळाले. वाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता या डावामध्ये पुन्हा म्हाळुंगे टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. ऑन स्ट्राईक तनुज, पिरंगुटची रन मशीन. पहिलाच बॉल आणि तिथं तनुज पवळे ऑन फायर, चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होत आहे. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहत असताना जेवण सौजन्य ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी दिलं गेलं, सन्माननीय जालिंदर भाऊ जांभूळकर यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होत आलेल्या अतिथी मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो. दादांचं या ठिकाणी स्वागत झालं, दादांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो.
दरम्यानचा चेंडू आपण पाहतो तिथे मैदानाच्या मध्ये डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो या तिथे मान्यवरांचा या ठिकाणी शुभाग मिळतोय. ही स्पर्धा उभी राहत असताना ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्यानं दिलं गेलं. हिंजवडी IT नगरीचे असणारे माजी सरपंच आदरणीय सागरभाऊ साखरे यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होतं. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मयूरदादा साखरे यांचं देखील या ठिकाणी त्याचप्रमाणे मातोबा उत्सव कमिटीचे असणारे नवनिर्वाचित अध्यक्ष त्याच सन्माननीय अक्षयभाऊ उलावळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्याचप्रमाणे युवा नेते सन्माननीय दिनेश भाऊ साखरे या चारही मान्यवरांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक तब्बल 1 लाख रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक दिले गेले. सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यानचा चेंडू आपण पाहतो तिथे बीड विकेटमध्ये बराच काळ हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक रोशनची बराचसा दूर पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र घेतली जाते ती एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा त्या 28 धावा. समीकरणाकडे जाऊया. शेवटचे वाक्य आहेत ते 26 चेंडू आणि 26 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 धाव्यांची गरज आहे. विजयाचं मात्र अंतर दोन्ही संघाला अजून समानतेवरती आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू अगदी इष्ट्यांच्या मधोमध चेंडू टाकण्याचा प्रयत्न अजिंक्य खैरेचा. वेगाने बॅट फिरवली तनुजने, परंतु पाठच्या संपर्कात चेंडू आला नाही. अगदी थेट शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची धावे येत नाहीये आणि संपूर्णपणे डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तनुज पवळे वेदांत चाळेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत तनुजने 9 चेंडू फेस केलेत, 17 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला वेदांत चाळेकर 2 चेंडू खेळला, 1 षटकार आला. एकूण 7 धावा 2 चेंडूमध्ये त्याने देखील बनवलेल्या आहेत. अजिंक्य पुन्हा तयार. धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन दाखवला अजिंक्यने. यावेळी वेग कमी केला, मागे ठेवला टप्पा आणि तिथे नक्कीच तनुज पवळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बीट होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आला. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी. 24 चेंडूमध्ये 42 धावा बनवायच्यात. जवळपास आपण जर पाहिलं तर 10.50च्या सरासरीने तर प्रत्येक षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 24 चेंडू 42 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो तिथे जो होताना पाहायला मिळतोय. महत्त्वाचा सामना आणि त्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये टीम मीटिंग देखील पाहायला मिळेल. काहीशा योजना काहीशा युक्त्या आखल्या गेल्यात. योजना इथे नक्कीच आता संघासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरतील तर संघाच्या संघनायकाचे बरेचसे प्रयत्न पाहायला मिळतात. अजिंक्य खैरेच्या या षटकानंतर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय संघातील असणारा अनुभवी गोलंदाज. अनुभवाकडे मात्र अजिंक्य खैरे गेलाय. निलेश पाडळ यांच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली. निलेश पाडळ आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन जे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. परंतु कमबॅक करायचं असेल तर विकेट येणं देखील गरजेचं आहे. आघाडीच्या जोडीचा फुललेला संसार आता उद्ध्वस्त करावा लागेल. आघाडीच्या जोडीला वेगळं करावं लागेल. विकेटच्या शोधात निलेश पाडाळे यांना या षटकामध्ये कामगिरी करणं गरजेचं आहे. समोर वेदांत चाळेकर. पहिल्याच बॉलवरती वेदांतने षटकाराने सुरुवात केली, विस्फोटकता दाखवली, आक्रमकता दाखवली. आता निलेश पाडाळे यांच्या समोर कशा प्रकारे मात्र इथे वेदांत कामगिरी करेल हे पाहणं गरजेचं आहे. एका बाजूने प्रचंड अनुभव, परंतु दुसऱ्या बाजूने युवा जोश, युवा टॅलेंट जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल, बरेचसे तिथे क्षेत्ररक्षकांची हालचाल जी मैदानाच्या आतमध्ये स्वरूपामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राइक वेदांत चाळेकर. पहिला चेंडू आणि पहिलाच बॉल वरती स्वागत डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार. षटकार पहिल्याच बॉलवरती आलाय. वेदांत चाळेकर या स्पर्धेमध्ये बराचसा संघर्ष केलाय. बॅटवरती त्याचे चेंडू येत नव्हते, परंतु स्वतःवरती असणारा त्याचा विश्वास, संघाचा त्याच्यावरती असणारा विश्वास आणि त्यानंतर वेदांत चाळेकरने मात्र आपल्या खेळाचा जलवा इथे दाखवलेला आहे. या पूर्वीचा सामना पण पाहिला. सेमीफायनल क्रमांक 2च्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब वेदांतने मिळवला. संघाला मजबूत स्थितीमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेऊन ठेवलं
आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय संघाचा असर त्याच्यावरचा विश्वास मेगा फायनल मध्ये त्याला सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आणि त्याच प्रकारे कामगिरी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याने बनवल्या, त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. पुन्हा गोलंदाज निलेश पाडाळे तयार होतील गोलंदाजीच्या मार्कवरती. समोर तनुज पोळे तयार ऑन स्ट्राईक आणि हा चेंडू मात्र पुन्हा बिग हिट. क्षेत्ररक्षक बंद दर्शक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दोन्ही फलंदाजाने मात्र आता इथे आक्रमणाला सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजाला मात्र इथे सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतात. षटकारां चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. निलेश पाडाळे मागणे ठरलेले आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या. संघाने बराचसा विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय, परंतु इथे थोडेसे मागणे ठरताना पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल आणि ते ताकद ते कौशल्य निलेश यांच्याकडे निश्चित आहे. प्रचंड अनुभव आहे, परंतु आता अनुभवाचा फायदा इथे कमबॅकसाठी कशा प्रकारे केला जाणार, संघाच्या विजयासाठी आपल्या अनुभवाचा पर्याय कशा प्रकारे ते वापरला जाईल, कशा प्रकारे मात्र अनुभवातून यशाचा मार्ग शोधला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. खुलवट टप्प्याचा बॉल बुंद्यात टाकला चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न होता निलेश पाडाळे यांचा. चेंडू शरीराचा वेध घेईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये येते ती 1 धाव 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. शेवटचे 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये अजूनही 28 धावांची गरज. 6 षटकांचा सामना, 6 षटकांची मॅच. प्रथमतः बॅटिंग करत असताना 69 धावा बनवल्या माळुंगे टीमने. 70 धावांचं आव्हान, 70 धावांचं टार्गेट ठेवलं. त्या आव्हानाचा त्या टार्गेटचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा तयार निलेश. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक फार दूर. अजिंक्य तिथे पोहोचे. चेंडूला अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 1 सिंगल आली. षटकारा चौकानंतर मात्र कमबॅक केले. 2 षटकार जरूर आले पहिल्या 3 चेंडूमध्ये, परंतु त्यानंतर मात्र अचूकता मिळवली, वेग वाढवला आणि नक्कीच त्यानंतर एकेरी धावा खर्च करत स्कोर कार्डवरती 43 धावा. शेवटचे 19 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. हिंजवडी चषक 2025चा थरार मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ हिंजवडी यांच्या प्रयत्न उभा राहिलेला क्रिकेटचा सोहळा. गणेश अप्पा साखरे असतील, पैलवान संकेतदादा जांभूळकर असतील, यांनी घेतलेले कष्ट. त्यानंतर मात्र आपण पाहतोय मुळशीकरांच्या भेटीला आलेला आहे मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. अंतिम चरण आणि अंतिम चरणामध्ये आपण पाहतो मेगा फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 44 धावा. शेवटच्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचं 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 26 धावा. ह्या कशा प्रकारे होतील ह्या ऐकण्यासाठी जाऊया. मावळ भूषण सन्मानित मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सर आपल्या समोर जॉईंट होतील. धन्यवाद तुषार. 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलेला आहे. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 26 धावा. श्री माधोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आयोजित हिंजवडी चषकाचं एक बहारदार आयोजन. स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फायनल मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 18 चेंडू 26 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे विरुद्ध पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट या 2 तगड्या संघांमध्ये रंगलेला बॅटल. आणि मैदानाच्या मध्ये बघायचं आहे खऱ्या अर्थानं कोणता संघ असेल जो मात्र हिंजवडी चषकाचं मानाचं करंडक आज हातामध्ये मिरवणार आहे. शेवटचे 3 षटकांचा खेळ शिल्लक राहिला आहे. अजिंक्य खैरे यांना माहिती आहे कमबॅक करायचंय इथून पुढे आणि कमबॅक जर करायचंय तर इथे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागणार आहे. हिंजवडी चषकाचा रेकॉर्ड आहे पिरंगुट संघाच्या नावावरती. ज्या संघाने 28 धावा होऊ दिल्या नाहीयेत 5 षटकामध्ये, रेकॉर्ड पुन्हा एकदा आठवावा लागणार आहे इथे आता म्हाळुंगे संघाला. पहिलाच बॉल बुंद्यात टाकलेला चेंडू. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये पाहिलेलं तर तनुज पवळेच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम मात्र या चेंडूने केलंय. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये असेल
गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय अजिंक्य खैरे. संघर्षाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. मुळशी तालुक्याची रन मशीन तनुज पवळे स्ट्राइक ऑन तयार. क्रॉस द बॅट इथे चेंडू डॉट. मैदानाच्या आतमध्ये आता सांगितलं ना की संघर्षाला सुरुवात झालेली आहे. हिंजवडी ग्रामस्थांनी आपण पाहिले गेलं तर नक्कीच आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. परंतु मला वाटतं सरपंच साहेब परवा दिवसापासून मात्र श्री मातोबा देवाच्या उत्सवाला सुरुवात होईल. हा चेंडू डेड बॉल. आणि एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर याच गावचं श्रद्धास्थान म्हणून मात्र श्री मातोबा देवस्थानाकडे पाहिलं जातं. आणि एक अनोखी परंपरा, पिढ्यानपिढी मात्र चालत आलेली परंपरा पुन्हा एकदा हिंजवडी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. गोलंदाज तयार अजिंक्य. धीम्या गतीचा चेंडू होता, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अगदी चेंडूवरती बोट रोल करत आउट कटरचा चेंडू डॉट आलेला आहे. जेवढा मोठा संघर्ष असेल ना यशही तेवढंच मोठं मिळतं, हे मात्र विसरून चालणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय अजिंक्य खैरेने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडू टाकले, 3ही चेंडू डॉट आलेत. समोर तनुज पवळे. आपल्या साडव्या बॅटने चेंडू खेळला. हरी पाडाळे वाऱ्याच्या वेगाने चेंडूला कव्हर करेल. सिंगल तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? धाडस तिथे होणार नाही, कारण माहिती हरी पाडाळे. एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. 14 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. बनवायच्या आहेत त्या 25 धावा. 14 चेंडू 25 धावा हे समीकरण आहे. 1630 1635 पासून श्री मातोबा देवाच्या उत्सवाला झालेली सुरुवात आज तागायत आपण पाहिले तर हिंजवडी गावातील सगळे ग्रामस्थ एकवटताना आपण बघतो या उत्सवानिमित्त. आणि त्याच उत्सवाच्या निमित्ताने हिंजवडी चषकाचं आयोजन. आणि इथे बॅटला ब्रश करत चेंडू चालला विकेट कव्हर कडे. पहिली विकेट डाऊन. वेदांत साळेकर होईल बाद. हे अंगना में बाबा दुआरे पे माँ, अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ. आधीच अंगानं काडी मुडी हातपाय हिच जात्याल गळून. उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय भगरीचं पीठ मळून. येळ रताळ दूध पाताळ नात कस आलं या जुळून. बघा ना कुणाची वाट बया जावा जावा बसल्या मिळून. धया तकावरी ताव मारला ग माझ्या बायकोनं उपास धरला. धया तकावरी ताव मारला ग माझ्या बायको. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आता विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे आहेत अजूनही 25 धावा. हिंजवडी चषकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक, पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा मान ज्या खेळाडूंच्या नावावरती येतो अजिंक्य खैरे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 25 बनवायचे आहेत. तेजस पवळे द हार्ड हिटर. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. दत्ता वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती पोहोचेल. चेंडूला कव्हर केलंय. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली. फक्त 2 धावा इथे खर्च केल्यात अजिंक्य खैरेने. संघाला कमबॅक करून दिलेलं आहे. समीकरण असेल 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 24 धावा अजूनही इथून पुढे मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आमच्या सगळ्या ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की इथे सुपर ओव्हर झाली पाहिजे. आणि सगळ्या ग्रामस्थांचं एवढंच कौतुक करावंसं वाटतं. गणेश भाऊ, आम्ही पाहिलंय 2 दिवस अवकाळी पावसाचं चिन्ह होतं. पलीकडे मेट्रोची लाईन आहे तिथपर्यंत पाऊस, इकडे टेकडीपर्यंत पाऊस, खालच्या बाजूला हे समोर जे प्लॉटिंग आहे तिथपर्यंत पाऊस. फक्त मैदानावरती पाऊस नव्हता. सामने सुरू होते. हे श्रद्धा आहे. श्री मातोबा देवाची ही कृपा म्हणावी लागेल. काल आम्ही पाहिलं तर संकेत भाऊ, गणेश आप्पा सगळे विचारात पडले होते. जर अवकाळी पाऊस आला, सामने जर राहिले, उद्याचा दिवस कशा प्रकारे सुरू करायचा, ही सगळ्यात मोठी आव्हानं होती. चला स्पीडअप करा. 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल. बनवायच्या आहेत 24 धावा. हिंजवडी ग्रामस्थ मात्र आज आनंद घेतील. उद्याचे दिवस थोडासा रेस्ट करतील. परवापासून मात्र आडगाव बारपेपर्यंत प्रवास तो सुरू होईल.
तब्बल जर आपण पाहिलं तर 150 किलोमीटरचा तो प्रवास परत येण्यापर्यंतचा असतो. सगळे ग्रामस्थ 18 आलुतेदार 12 बोलुतेदार दल सगळ्या समाजातील लोक मात्र या उत्सवामध्ये सहभागी होतात. एक अनोखी परंपरा. पूर्वी जर आपण पाहिले गेले तर आडगाव बारपेमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी खूप मोठं जंगल असायचं, तिथे जाऊन ते शेल शोधायचं आणि आता मात्र तिथे बसण्यासाठी योग्य सुविधा देखील केलेली आहे. आणि अनेक गावामध्ये ज्यावेळेस हिंजवडी गावातले ग्रामस्थ तिकडे प्रवास करायला सुरुवात करतात, तिकडनं मागे येतात, मध्ये मधली जी गावं आहेत ती गावं देखील यांची सोय चांगल्या प्रकारे करतात. मग जेवणाची व्यवस्था असू द्या, पाण्याची व्यवस्था असू द्या, प्रत्येक गावाला जसं सोयीस्कर पडेल तशी ती सोय करतात. म्हणजे इतकी श्रद्धा या मुळशी तालुक्यातील लोकांची या हिंजवडी गावातील ग्रामदैवतावरती आहे. आणि त्याच श्री मातोबा देवाचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आणि मी म्हणेल की पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा उत्सव या हिंजवडी गावामध्ये बघतो. तब्बल 15 दिवस ही यात्रा सुरू असते. बघायचे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक आता आनंद. पहिलाच बॉल यावेळेस सिलेक्शनच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये असेल. पिरंगुड गावचा बाहुबली मैदानामध्ये बघायचे तेजस. दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्याची रन मशीन तनुज. दोन दादा संघ समोरासमोर आहेत. दोन जंगलचे वाघ आहेत आणि ते भिडलेले आहेत. ओ यावेळेस काय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल विकेट. आणि यावेळेस मैदानामध्ये आपण जर बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे तेजसची मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. संघाला पडलेलं एक मोठं खिंडार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. पुन्हा एकदा 47 धावा 11 चेंडूंचा खेळ शिलेत. आनंद आनंद पाडाळे अनुभवाची शिदोरी भरलेला खेळाडू. अनुभव प्रचंड मोठा आहे. कमबॅक केलंय ते म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाने आणि कमबॅक करण्यासाठी असं म्हणतात ना नको नशिबाची साथ मला. मनगटात अजून खूप सारं बळ दे. अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. शेवटचे 11 चेंडूचा आता खेळ शिल्लक बनवायचे आहेत. 23 धावा. नवीन बॅटर चैतन्य गोळे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 23 अजून बनवायचे आहेत. आनंद पाडाळे तयार. राऊंड द विकेट. फुल टॉस. हो यावेळेस मैदानामध्ये बघायचंय व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये आलेली आहे. संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितलं प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1.5 लाख रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज. मानाचा चमचमणारा करंडक हिंजवडी चषक 2025 ही स्पर्धा कोण गाजवणार, कोण असेल या स्पर्धेचा मानकरी हे मात्र थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला यावेळेस मिड विकेट मध्ये. हरी पाडाळे आले चेंडूला कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. आता मात्र फलंदाजांना एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 21 अजून बनवायचे आहेत. 10 चेंडू 21. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बघायचंय गोलंदाज तयार असेल. संकट म्हणतात आपण संकट पाहतो ना, संकट ही येतात, संकट जाण्यासाठी आलेली असतात. संकट कधीच थांबत नाही. सूर्य रोज उगवतो, सूर्य रोज मावळतो, सूर्य पुन्हा उगवतो आणि जोपर्यंत तनुज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या संघासाठी अशक्य नाहीये. तनुज पवलेला दाखवून द्यावा लागेल मला मुळशी तालुक्याची रन मशीन का म्हटलं जातं. पुढे सरसा चेंडू खेळलाय अलॉन दी कार्पेट. डीप लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र खेळलाय. दत्ता चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची फेकी बहारदार आहे. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 धावा अर्धशतकी ते पूर्ण होतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 50. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक अजून मात्र बनवायचे आहेत त्या 20. मेगा फायनल मैदानाच्या मध्ये सुरू आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा जे विचारतात ना क्रिकेट तुमच्यासाठी काय आहे
त्यांना सांगा क्रिकेट हे आमच्यासाठी आमचा जीव आहे, क्रिकेट हा आमच्यासाठी आमचा प्राण आहे, क्रिकेट हे आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे आणि तो खेळ आज मैदानात रंगलाय. 9 चेंडू 20 फुल टॉस पुन्हा एकदा होता आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईड आहे. मैदानामध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाजावरती देखील दबाव, दडपण, प्रेशर बघायला मिळेल मैदानाच्या मध्ये. आता मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आनंद पाडाळे यांच्यावरती मात्र निश्चितप्रमाणे थोडासा प्रेशर. समोर चैतन्य 2 फुल टॉस होते, मिडल होऊ शकलेले नाहीयेत आणि चैतन्याला माहिती आहे जेव्हा सगळं काही संपलंय असं वाटत असेल ना तेव्हा इतक्या जिद्दीने पेटून उठा, इतके मोठे प्रयत्न करा की तुमच्या प्रयत्नांपुढे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागेल. शेवटचे 9 चेंडू 19 आणि यावेळेस दांडी 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 गुल विकेट. अग थांब 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 पोरी अशी जाऊ नको गधुरी, चल झटकन ये माघारी, दोघ राहू या एकाच घरी. तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला, तुझी मुसमुसली ज्वानी आता आली या रंगाला. पोरी जरा सलावशील का तुझं अंग माझ्या अंगाला, पोरी जरा सलावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. वाह, या आहेत पुण्याचे मायकल. तर मित्रांनो एकदा मायकल हे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नागिन चढ़ते पहाड़ों पर नागराज के वास्ते, नितिन वेताळा आहे खास आपके मनोरंजन के वास्ते. नितिन सर तुमचं मनापासून कौतुक आहे. कलाकाराला काय हवं असतं तर कलाकाराला हवं असती तुमची मग टाळ्यांची साथ, ते प्रेम तुमच्याकडून हवं असतं. आता मात्र बघायचे मैदानामध्ये चैतन्य बाद झालाय, नवीन बॅटर दाखल झालाय तो यश पवळे. 8 चेंडू शिल्लक आहेत, 19 बनवायचे आहेत. हिंजवडी चषकाचा हाई रेकॉर्ड आहे, 6 चेंडू मध्ये 18 झालेले आहेत. हिंजवडी चषकाचा हाई रेकॉर्ड आहे, 5 षटकांमध्ये 28 झालेल्या नाहीयेत. आज बघायचं रेकॉर्ड कोण मोडणार. स्वप्न मोठी आहेत आणि स्वप्न पूर्ण करायचे असेल तर यशला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. खोलवट टप्प्याचा बॉल अलंदी कार्पेट चेंडू खेळलाय डीप कॉर्नरच्या दिशेने. सौरभ मात्र वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय, चेंडू घेतलाय, फेकलाय, एकच धाव आली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 52. 7 चेंडू बनवायचे आहेत, 18 धावा. या सामन्यातला हा चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. तनुज पवळे एका बाजूने खिंड लढवली त्याने, एका बाजूने संघाला सावरण्याचं काम त्याने केलेलं आहे. 18 चेंडू खेळलाय, 26 बनवलेले आहेत. आनंद पाडाळे यांचा अनुभव आज त्यांनी मात्र दाखवला. 2 क्लीन बोल्ड, 2 एशच्या उद्ध्वस्त करणारे चेंडू त्याने हाताळलेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मिड विकेट आहे, शॉर्ट कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट गली. पुन्हा एकदा मैदानामध्ये वेळ खर्च निश्चितप्रमाणे इथे केला जाणार आहे. थोडासा मैदानामध्ये माहिती आहे एक एक धावेला इथे किती मोठं महत्व आहे. स्वतः हरी पाडाळे आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती गेलेत. आयुष्यामध्ये मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, माणसं ती मोठी नसतात जी माणसं फक्त मोठ्या मोठ्या गप्पा आणि गोष्टी बोलतात. माणसं ती मोठी असतात जी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतात. खोलवट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. हरी पाडाळे मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे थोडीशी चर्चा करताय तिथे आणि मयुरेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे इथे तनुज पवळेने. शेवटच्या आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी मैदानामध्ये बनवायचे आहेत त्या 17 धावा. लेग बायच्या रूपात आली सिंगल. कमबॅक करायचंय, कमबॅक मात्र कसं करावं नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये. आता मात्र सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर नक्कीच खेळवली जाईल. कमबॅक कसं करावं, कमबॅक खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर भारतीय संघातील गोलंदाज मोहम्मद शमी याने कमबॅक केलेलं
आपल्याला आजही आठवतं ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी वर्ल्ड कप मध्ये केली. कमबॅक मोहम्मद शमी सारखा असावं, जिच्यासोबत 7 जन्म जगण्याची स्वप्न पाहिली. तिनेच माझ्यावरती देशद्रोहाचे आरोप केले. अपघातामध्ये पाय फ्रॅक्चर झाला, आई वडील सोडून गेले. 4 वेळा ज्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो मोहम्मद शमी. भारतीय संघामध्ये ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्यामुळे त्याने दाखवून दिलं वर्ल्ड कप मध्ये त्याने कशी गोलंदाजी केली. कमबॅक करता येतं. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 6, बनवायच्या त्या 17 धावा. तनुज पवळे मैदानाच्या आतमध्ये आहे. नॉन स्ट्राइक एंडला यश आहे. वय लहान आहे परंतु स्वप्न देखील तितकीच मोठी आहे यशची. समोर बघायचे निलेश पाडाळे. एका बाजूला आक्रमण, दुसऱ्या बाजूला अनुभव. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णतत्वाचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. आणि जो अप्रतिम खेळ करेल तोच मिळवेल हिंजवडी चषक, मानाचा करंडक. प्रेशर दबाव आहे. हा चेंडू डेड बॉल. ही अनोखी शैली नितीन वेताळे यांची. 6 चेंडू 17. गोलंदाज तयार. निलेश स्ट्राइक वरती. तनुज खोलवटाप्याचा बॉल इनसाइड आउट स्ट्रोक खेळला. डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी झाली आणि या वेळेस मैदानामध्ये बघायचंय काय होणार आहे. काय होणार आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. तेजस तनुज गलट्यामध्ये पोहोचण्याच्या अगोदरच मला वाटतं यशने इथे गलट्याचा दरवाजा बंद केलाय. आता मात्र सगळ्यांचं लक्ष तिसऱ्या पंचांकडे. जर आणि तर तिसरे पंच इथे निर्णय काय देणार. स्वप्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. स्वप्नांचा पाठलाग सुरू झालेला आहे. स्वप्न एकच आहे. हिंजवडी चषक हे मानाचं करंडक आम्हाला हातामध्ये मिरवायचंय, चॅम्पियन व्हायचंय. आणि इथे काय तिसऱ्या पंचाचा निर्णय. तनुज पवळे होते बाद. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. तनुज पवळेला स्ट्राइक हवी होती. डीजे चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. वा, ही शुभम दादांची चतुराई आता मात्र पाहायला मिळाली. त्याने संयम ठेवला, चेंडू हातामध्ये ठेवला आणि त्याने ओळखलं कदाचित तिथे यश लवकर क्रीज सोडणार नाही. आणि यशला वाटलं की शुभम दादा नॉन सेकंडला चेंडू फेकून देतील, परंतु तिथे परिणाम उलट बघायला मिळाले. आता आपण मैदानामध्ये पाहतोय दोन्ही संघाचा जो संघर्ष सुरू आहे मित्रांनो. हिंजवडी चषक हे मानाचं करंडक हातामध्ये मिरवण्यासाठी जो संघर्ष सुरू आहे ना, ही जबरदस्त मेगा फायनल आहे, ग्रँड फायनल आहे. एकदा दोन्ही संघासाठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही संघ आपलेच आहेत आणि चांगला खेळ दोन्ही संघांचा सुरू आहे. कुमार निकटे नवीन बॅटर दाखल झालाय. स्ट्राइक वरती तयार असेल आणि पहिलाच बॉल कुमार आला आणि कुमारने आल्या आल्या घुमवलाय. संघर्ष मैदानाच्या मध्ये काय होईल, काय होईल, काय होईल. इथे काय हिट विकेट मैदानाच्या मध्ये. कुमार निकटे होतोय बाद, परंतु इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. सगळ्यांच्या नजरा होत्या त्या षटकाराकडे. सगळ्यांना वाटलं तिथे मॅच मध्ये पुन्हा एकदा ती रंगत आलेली आहे, परंतु इथे बघायचंय बेल्स हवेनी पडल्यात का पायानी पडल्यात की बॅट लागली आहे, हे तिथे मात्र पाहिले जाणार आहे. मला वाटतं कधी कधी भाऊ अशी परिस्थिती होते ना, एखाद्या कड्यावरती जावं, तिथे स्वतः उडी मारावी किंवा कोणी ढकलून द्यावं, परिणाम एकच होणार आहे. आणि इथे काय हिट विकेट कुमार निकटे बाद. आज कुमार निकटेला झोप लागणार नाही.
तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंड ग पण माझ काळ जात रवला आय लव्ह यूच झेंडा ग इथे मैदानामध्ये बघायचंय आता नवीन बॅटर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू अनिकेत पवळे 4 चेंडू 16 बनवायचे आहेत. अनिकेत मध्ये क्षमता आहे. अनिकेतने जर मॅच जिंकून दिले ना सन्माननीय पैलवान समाधान भाऊ कांबळे यांच्या वतीने 500 रुपयाचा प्राइज असेल अनिकेतसाठी. 4 चेंडू 16 धावा करायचे आहेत गोळा. 4 चेंडू 16 निलेश पाटील तयार. स्ट्राइक वरती अनिकेत. ओहो भन्नाट वेग होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल आणि इथे विकेट आली. अनिकेत पवळे देखील बाद. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. मैदानामध्ये तर बघायचंय अनिकेत मात्र मैदानामध्ये बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. स्ट्राइक वरती आता मैदानाच्या मध्ये असेल यश पवळे. 3 चेंडू आणि आता 16 धावींची गरज. आता थांबायचं नाहीये कारण थांबायला वेळ कोणाला. अफाट आईच्या मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येतात जपून सजवशील तू आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भोवताली या तुझ्या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टिरक्षक उधळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळतील तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा चुकला तो संपला. 3 चेंडू 16 आणि इथे काय हो गई गलती हो गई भूल. दांडी गुल. सन्माननीय संदीप दादा साखरे पाटील यांच्या वतीने निलेश पाटील यांच्या या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. आता मैदानाच्या मध्ये आपण बघतोय म्हाळुंगे संघाचं काय जबरदस्त कमबॅक होतं. शेवटचे 2 चेंडू आणि आता 16 धावा. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही परंतु क्रिकेट हे क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. इथे मैदानामध्ये बघायचंय 2 चेंडू 16 जर एखादा अतिरिक्त चेंडू आला तर. नवीन बॅटर श्रेयश. हा चेंडू देखील मात्र मैदानामध्ये वेगवान चेंडू बघायला मिळाला. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आणि आता इथे विजयाचं आपण पाहिले गेले तर हिंजवडी चषक 2025 या चषकाचं सुंदर घर तयार झालंय आणि आता या घरावरती फक्त गृहप्रवेश बाकी आहे म्हाळुंगे संघाचा. आणि इथे मैदानामध्ये बघायचंय 1 चेंडू 15 आणि या स्पर्धेचे मानकरी हिंजवडी चषकाचे मानकरी होत आहेत म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे संघ. विजय संघाचे अभिनंदन. विजय Jazz in the mix.
जगी तेज झळकू दे तू हे चिदान दे